नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे मी एक प्लेट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ। त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर पाणी टाकून आपल्याला ह्याचा छान एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता एकदम घट्ट असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। जास्त असं सेलसर नका मळू म्हणजे चपात्यासारखं जर आपण चपाती बनवतात तसं पीठ नाही बनवायचं, थोडंसं घट्ट बनवायचं आहे आपल्याला। तर पाहू शकता इथे छान असा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे मी, थोडासा घट्ट असा। आता आपल्याला पिठाला भिजवायची वगैरे काहीच गरज नाही आहे, पीठ एकदम मळल्या छान अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी 4 गोळे बनवून घेते। अशा प्रकारे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर एक सोऱ्या घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यामध्ये जाड आपण बनवतो ना शेव, ते साईजचा आपल्याला खाली ताटली घ्यायची आहे। तर पाहू शकता ताटली टाकून घेतलेली आहे मी, अशा प्रकारची ताटली घ्यायची आपल्याला, जास्त बारीक नका घेऊ, जाड घ्या। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पिठाचे गोळे टाकायचे आहेत। तर 4 पिठाचे गोळे मावतील दाबून मी बसवणार आहे। जर तुमचे मावत नसतील तर तुम्ही अजून थोड्या वेळाने काढून झाकण टाकू शकता। आता मी सगळे हे सेट केलेलं आहे टाकून। त्याच्यानंतर आता आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपलं हे आता सोऱ्या रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर इथे गॅसवर मी पाणी तापायला ठेवलं होतं, तर पाणी मस्त तापलेलं आहे। तर पाण्यामध्ये आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे। हवं तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ शकता, म्हणजे एकमेकांना जे आहे ते चिकटणार नाहीत। तर आता मस्त आपल्याला शेव काढून घ्यायची आहेत किंवा नूडल्स काढून घ्यायचे आहेत। तर पिठाचे नूडल्स घरच्या घरी बनवणार आहोत, तेही हेल्दी, आणि मुलांना खूप जास्त नूडल्स आवडतात। तेव्हा तुम्ही अशा प्रकारे झटपट अगदी काही वेळामध्ये जर तुमचं चपात्यांचं पीठ उरलेलं असेल तेव्हाही तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। तर मी अशा प्रकारे छान लांब नूडल्स काढते आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर सगळे नूडल्स मी बनवून या गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता त्याला 2 मिनिटं छान उकळून घेऊयात, म्हणजे हे नूडल्स आपले मोडणार नाहीत किंवा चिकटणार नाहीत। गरम पाण्यामध्ये मी या नूडल्सला 4 ते 5 मिनिटं छान उकळून घेतलेलं आहे। पाहू शकता नूडल्स छान उकळत आहेत। आता हे नूडल्स आपले रेडी झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे गरम नूडल्स काढून घ्यायचे आहेत। पाहू शकता बिलकुल चिकटले वगैरे नाही आहेत आणि एकदम लांब असे नूडल्स तयार झालेले आहेत। मुलांना कळणार सुद्धा नाही की घरी आपण हे नूडल्स बनवलेले आहेत ते। तर सगळे नूडल्स मी आता ह्याच्यामध्ये काढून घेते एका प्लेटमध्ये। त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल। तर इथे मोहरीचं तेल टाकलेलं आहे मी, तेल गरम होऊ द्यायचं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहेत लसूण, मिरच्या आणि कांदा। तर इथे व्हिडिओ केला होता मी, व्हिडिओ झालाच नाही म्हणून तुम्हाला काही टाकताना दाखवता आलं नाही। आता मी बघितला तर व्हिडिओच होत नव्हता, तर नंतर स्टार्ट केलेला आहे। तर आता पाहू शकताय तुम्ही लसूण टाकलेला आहे पहिल्यांदा, नंतर मिरची टाकलेली आहे बारीक चिरून आणि नंतर कांदा टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायची आहे कांद्याची पात। तर कांद्याची पात नक्की टाका, कांद्याच्या पातीने खूप छान फ्लेवर येतो। आता पूर्ण कांद्याची पात आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। कांद्याची पात छान मिक्स झाली आहे। त्याच्यानंतर मी अशा प्रकारे अर्धा टोमॅटो कापून टाकलेला आहे, त्याचे बारीक स्लाइसेस केलेले आहेत मी, जास्त बारीक कापलेलं घेतलेला नाही आहे। आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो छान आपण तळून घेऊयात तेलामध्ये। त्याच्यानंतर आता टाकायचं आपल्याला कॅचअप। तर भरपूर सारं कॅचअप टाकते कारण मुलांना कॅचअप खूप जास्त आवडतं। त्याच्यानंतर टाकणार आहे इथे मी पिझ्झा पास्ता। जर तुमच्याकडे सॉस असेल तर ते नक्की टाका, त्याच्याने छान येतो या नूडल्सला चव। तर ते इथे टाकलेलं आहे मी। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी पाणी टाकणार आहे, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। आणि मिक्स करून घेऊयात। पाहू शकता छान मिक्स झालेलं आहे।
आता 2 मिनटं ह्याला छान शिजवून घेऊयात। 2 मिनटं छान शिजलेलं आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे पास्ता मसाला होता ते टाकलेला आहे मी। जर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, पण नक्की टाका, चव खूप छान येते, मुलांना खूप आवडेल। आता मिक्स करून घेते। आता आपल्याला टाकायचं आहे पूर्ण हे नूडल्स। तर पाहू शकता नूडल्स एकमेकांना बिलकुल चिकटलेले नाही आहेत, मस्त असे झालेले आहेत लांब लांब। आता पूर्ण हे नूडल्स टाकलेले आहेत। आता ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता नूडल्स मस्त मिक्स झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, त्याच्याने पटकन मिक्स होत नाहीत किंवा नूडल्स थोडे कट होतात मिक्स करताना, म्हणून हे नूडल्स छान मिक्स झालेले आहेत, पाहू शकताय तुम्ही। आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि मीठ मिक्स करून घेऊयात। तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता, मुलांना खूप आवडेल हे। दररोज चपाती भाजीने पण मुलं कंटाळतात, त्यांना नवीन काहीतरी खायचं असतं, तेव्हा तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी ट्राय करू शकता। त्याच्यानंतर वरून मी टाकतेय छान अशी कांद्याची पात। त्याच्यानंतर टाकायची हिरवीगार अशी कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहे मी। माझ्या मुलांना चीज खूप आवडतं, म्हणून मी इथे वरून चीज अशा प्रकारे स्प्रेड करणार आहे। तुम्ही नाही केलं तरीही चालेल, एवढं जरी केलं तरी बस, खूप छान लागतं चवीला। पण चीज माझ्या मुलांना आवडतं, म्हणून मी याच्यावर अशा प्रकारे खिसून टाकणार आहे। चीजने अजून छान फ्लेवर येतो आणि चवीला अप्रतिम लागतात। तर पाहू शकताय सगळीकडे मी अशा प्रकारे चीज टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान ह्याला 2 मिनटं वाफवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। तर 2 मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेतलं। 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे, पाहू शकताय चीज पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि आपले हे नूडल्स बाजारात आपण जे बाहेरून खातो किंवा बाहेरचे आणतो तेव्हा तेवढे ते चांगले बनवलेत का नाही, कशा पाण्यात बनवलेत, हात कसे होते ते माहीत नसतं। घरी बनवलेले आहेत आणि स्वच्छ असे बनवलेले आहेत, आपल्याला माहिती असतं आणि चवीलाही अप्रतिम लागतात। नक्की मुलांना द्या, कधीतरी अशा प्रकारचे पदार्थ ट्राय केले पाहिजेत, आपल्यालाही नक्की आवडतील। आणि कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही बनवल्यानंतर कसे झाले ते पण सांगायला विसरू नका आणि प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की ट्राय करा। तर पाहू शकताय मस्त हे नूडल्स आपले रेडी झालेले आहेत। माझ्या तोंडाला पाणी सुटते, मी लगेच ट्राय करणार आहे, तुम्ही पण करा आणि जाताना प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।